राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज जरा वेगळाच विषयाला हात घालायचा आहे आपल्याला। विषय असा आहे, पाठीमागं आपण एका विल्यम वॉलेस आमच्या साहेबांची गोष्ट बघितली होती, ज्याला बा आपण भूत म्हणतो किंवा अतृप्त आत्मा। हा जो प्रकार काय आहे नेमका, श्रद्धा किती, अंधश्रद्धा किती, तुम्हाला सांगतो। अंधश्रद्धाविरोधी कायदासुद्धा आहे, कारण ज्याला प्रत्यक्ष विज्ञान मानित नाही त्याला अंधश्रद्धा समजली जाते। पण काही गोष्टी अशा घडल्यात, काही गोष्टी अजूनही अशा घडतात की ते विज्ञानाला बी त्याचं उत्तर सापडत नाही। मग आता हे प्रकार असा आहे, अंडा आधी का कोंबडी आधी अशातला प्रकारे उत्तर काही मिळत नाही। ज्याची बौद्धिक क्षमता त्याच्यानुसार तो आकलन करतो की जो आत्मा आहे अतृप्त, तो नेमका बाबा असतो का नाही असतो। माझं वैयक्तिक मत तुम्हाला सांगतो, देव आहे तसं दानव बी आहे, राक्षस बी आहे, किंवा वाईट चांगली माणसं आहेत तशी वाईट माणसं बी आहेत। त्याच्याप्रमाणे हा अतृप्त आत्मा असतो किंवा भूत असतात यावर माझा वैयक्तिक 100% विश्वास आहे, आणि मला माझं मत मांडण्याचा अधिकार आहे। त्याबद्दल तुम्ही सहमत व्हावं अशी माझी इच्छा नाही। आणि त्या संदर्भातली एक घटना, एक स्टोरी आणि थेअरी त्याच्या पाठीमागं हे पण तुम्हाला सांगतो। ही आज आपण बघू। आपलं जे शरीर आहे ना, ही 5 तत्वांनी बनलेलं आहे। आपल्याला तो विषय तर माहीत आहे, मग तुम्हाला घटना स्टोरी ऐकायला थोडी सोपी जाईल। ही जी 5 तत्व आहेत ना, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश। आता पृथ्वी आणि आप, पृथ्वी म्हणजे आपले शरीर। माणसाला जाळला, आग्ने देऊन सगळे निघून गेले बुवा, काही नाव ठेवली काही नाही, कशी जाळला बुवा। त्याला जाळल्यानंतर आपण काय करतो बुवा, ते हाडे बिडं कवटी त्याचं विसर्जन करतो आणि घरी येतो गोमतार शेणाने सावरण विरून फुलं बिलं वाहून। पण विज्ञानाचं असं आहे, वैज्ञानिकांचं असं आहे की बाबा ही हाडे बिडं जी राहतात, कवटी राहती, ही बी यांनी जाळली। म्हणजे त्याचं शेवट काय होतं त्यांना बघायचं होतं, म्हणून ते हाडं कवटी, एक माणूस जर जाळला टोटल तर 400 ते 500 ग्रॅम फक्त माती राहते खाली, तुम्हाला सांगतो। याच्यात काय आता अंधश्रद्धा अजिबात नाही, सायन्स धरून चालू तुम्ही। म्हणजे हे शरीर मातीचं आहे, मातीत मिसळतं ही गोष्ट, एवढं तर पटलं तुम्हाला। पृथ्वी म्हणजे ही, आणि ती माती अशी आहे की पिकाऊ माती आहे, तुम्हाला सांगतो। ज्यात एखादं ज्वारी, एखादं मका याचं बीजर ठेवलं तर अगदी तराट उगवतं। म्हणजे काय आपली किंमत, व्हॅल्युशन किती, तुमच्या घरात कार मोठी आणि बांगला मोठी, तुमची व्हॅल्युशन नाही। किती बी 50 लाखाचा बांगला असला तरी शेवटची आंघोळी बाहेर आहे, कुठं दगडावर पाठ टाकून, तिथं सुट्टी नाही। त्याच्यामुळं ही पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, त्यात पृथ्वी न आप म्हणजे पाणी, रक्त 72% पाणी आहे पृथ्वीवरून। तुम्हाला शरीरात बी मारण्याचं पाण्यावर चालते सगळं। मेंदूत सुद्धा 80% पाणी आहे आपलं मेंदू। हे मरण आलं, मृत्यू आला की शरीर म्हणजे राग म्हणजे माती बनतं आणि आप हे पण निघून जातं। पण 3 घटक असे आहेत, त्याचा आत्मा त्या शरीरातून बाहेर निघाल्यानंतर, आत्मा आणि शरीर ह्या वेगवेगळ्या 2 गोष्टी आहेत। 3 गोष्टी शिल्लक राहतात, ते म्हणजे तेज, वायू आणि आकाश। आणि नेमकं जो अतृप्त आत्मा जो असतो माणसाचा, त्याला हे 3हीच्यात तो राहतो, ते काय सोडून जात नाही, तेज, वायू आणि आकाश। आत्म्याला ऊर्जा असते, ऊर्जा ज्याला ऊब म्हणतो किंवा करंट म्हणतो, ऊर्जा असते आत्म्याला। आकाश म्हणजे तो भ्रमण इकडून तिकडं करू शकतो। आणि ह्या संदर्भातली याला आपण भूत म्हणतो, आणि भूत ही असतात। अगदी तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं, तुम्ही जर जेवायला बसला तर जेवत असताना सुद्धा घराच्या बाहेर, कोपऱ्यात, झाडाव, कुठं का होईना, भूत हा विषय, तो अंतरात्मा किंवा अतृप्त आत्मा हा असतो। आता ही जी घटना आहे रत्नागिरी जिल्ह्यातलं नन्हे म्हणून गावी, आणि त्या ठिकाणी घडलेली घटना आहे। देवदत्त कुलकर्णी ब्राह्मण माणूस, त्यांच्या धर्माप्रमाणे अगदी शुद्ध शाकाहारी म्हणा किंवा देवदेवतांचं भजन पठण करणारा माणूस, सगळं व्यवस्थित। हा माणूस, त्याच्या वडिलांनी त्याला सांगितले की बाबा दुसरीकडे शेजारच्या गावी एक कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमासाठी तू जा, आणि त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर
तिथं काय जी परिस्थिती असेल तिथला त्या कार्यक्रमाला हजेरी लाव आणि त्यानंतर तिथून पाठीमागे ये, म्हणजे घरी या परत. पण हा कार्यक्रम थोडा उशिरा झाल्यामुळं रात्रीचे 8 वाजले, अंधार पडला आणि ही घटना साधारण 20-22 वर्षापूर्वीची असल्यामुळं ह्या माघारी येताना अंधार तर पडलाच होता, पण सायकलसारखं वाहन होतं. काय डांबरे रस्ते नव्हते, लाईटसुद्धा क्वचित. त्या एरियामधून ही व्यक्ती माघारी येत असताना त्यांचं नाव आहे देवदत्त कुलकर्णी. रातकिड्यांचा किरकिराट, मोठमोठाली झाडं. कोकणात तुम्हाला सांगतो डोंगर झाडी भयंकर, म्हणजे अगदी जवळ जरी 5 फुटावरून उभं राहिला तरी दिसत नाही. जेव्हा नळलं धरीन तेव्हा कळते, इतका बेकार प्रकार. मग हे चाललेलं असताना गावाच्या बाहेरच्या साईडला बेंडकुळ्या वराट्यात अंधार पडलेला आणि त्या ठिकाणी मुस्लिम धर्मियांचं ती स्मशानभूमी काय म्हणतात ते दफनभूमी ती होती. त्याच्या अलीकडच्या रस्त्याच्या कडेलाच एक थडगं होतं. आता दफनभूमी बघितलं की माणूस आता रात्रीच्या वेळेस कसा कुणी माणूस थोडंफार मनात काहीतरी आलं की ह्यांनी जरा जोरात पॅन्डल दाबला, म्हणलं पाठकून इथून निघून जायला. तर इकडं बघ, पुढं बघ, इकडं बघ. त्यांच्या पुढे कधी असा मोठा एक दगड आला आणि त्या दगडावरची सायकल उडाली. सायकल तुम्हाला हँडल निसटून गेला की माणूस खाली ते पडले बघा. दगड आला पुढं अचानक, ते पडले. पडल्यानंतर थोडं गाभारले, त्यांना थोडा अंगावर सगळा काटा आला, पण त्यांना काय कुठं जाणवलं नाही, कुठं काय नाही दिसलं नाही, काय नाही. तिथून परत सायकल उचलली, सायकलवर टांग मारली. म्हणजे आता घर राहिले 3-3.5 किलोमीटर, तेवढं आपलं पास करायचं आणि घरी जायचं, असा त्यांचा हिशोब होता. त्यांनी केली सुरुवात. आता हे देवदत्त कुलकर्णी ज्यावेळेस घरी आले तेव्हा सणसणून ताप आला होता. त्याच्या वडिलांनी आईंनी लगेच ते मिठाच्या पट्ट्या लावल्या. सकाळच्या पारी त्या तापामध्ये 10-11 वाजता ते बाव चढायचे. तर त्यांचे शब्द काय होते तुम्हाला सांगतो. बाव चढायचे त्यावेळी ते म्हणायचे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. हे मुस्लिमांचं वाक्य आहे, त्यांच्या धर्मातले, त्याला फार महत्त्व आहे. जाने का आने का, हे जे हिंदी जे शब्द आहेत, मुस्लिम धर्मियांचे शब्द आहेत ना, ही बामण म्हणायचे. ही प्युअर कुलकर्णी, देवदत्त कुलकर्णी. आता ती घरची, त्याचे वडील यांनी तर डोक्यालाच हात लावून घातली, ही काय तर आली बा आता ही. पण ती जुनी लोक जी थोडी हुशार होती की बा काही घडलं की ती कॅच करायची की हा काय प्रकार असला पाहिजे. सकाळच्या पारी गडी उठला, ताप थोडा कमी झाला होता, पण ते जे बराळायचा त्यात ते उर्दू बोलायचा, उर्दूचे शब्द बोलायचा. मग त्यांनी सकाळच्या पारी थोडा वरण भात खाला, तुरीचं वरण हे. तर ती डायरेक्टच आयला म्हणला, हे क्या खाते हो, गोश दो गोश, गोश चाहिए म्हणजे ते मटण मागायचं. हा, मग ते वडिलांना अंदाज आला की काहीतरी वेगळा प्रकार आहे. थोडं चिंतागती बसले, त्यावर म्हणला मी बाहेरून जाऊन येतो. हा गेला मुस्लिम इलाक्यामध्ये, मोहल्ला म्हणतात त्याला. त्या ठिकाणी असं बरेचसे घर एका ठिकाणी राहायचे, म्हणजे अशी 10-15 जणांचं चाळ, 10-15 जणांचं चाळ. ती त्या मुस्लिम मोहल्लामध्ये सगळी मुस्लिमांची घर. तिथं गेला आणि हिंदीमध्ये उर्दूमध्ये बोलून त्यांना प्रत्येक मुस्लिम धर्मीय तिथल्या मुस्लिम माणसाला भेटायचा आणि कुराणी शरीफ म्हणजे कुराणाची प्रत मागायचा. आता कुराणाची प्रत मागवता ते म्हणायचे आता त्यांचा धर्म वेगळा, ही काय बा आता. पण त्याच्यातलं जे एक म्हातारा होतं त्याकडे ती कुराणाची प्रत होती. तुम्हाला काय एखाद्याची इच्छा आहे म्हणली होती, इच्छा मोडण्यात काय अर्थ नाही. ते बी चांगला 5 टायमाचा नामाजी माणूस होता, देऊन टाका म्हणला. फक्त तुझी वाचून झाल्यावर आणून दे, किंवा काय तुझा उपयोग संपला तर आणून दे, हे आमचं पवित्र धर्मग्रंथ आहे. त्या कुलकर्णींनी कुराण घेतलं, घरी आलं की ते पहिल्या पानापासून वाचायला सुरुवात केली. ते थांबतच नव्हतं, तुम्हाला सांगतो. कंटिन्यू आपण आमच्याकडे श्रावण महिन्यात नवनाथाचं पारायण लावतात बघा, नवनाथाचा ग्रंथ वाटतात, कोण ज्ञानेश्वरी वाचतं, ज्याच्या ह्याच्याप्रमाणे. पण ही जी कुराणाला सुरुवात केली तर कुराण जर गुमायला लागला अख्ख्या घरात म्हणलं, त्याचं वडिलांच्या पार शिंडीची सुद्धा केस ताट झाली. आई ही काय तर आहे बा आता, ही काय करा. त्यांनी अचूक उपाययोजना केली की आपल्या मुलाला ह्या देवदत्त कुलकर्णीला 100% बुथानीचा पाटले. आणि ते पडला होता का, त्यांनी सांगितलं मी पडलो होतो इथं. तसं कधी कधी आवाज थोडासा वेगळा निघायचा, गोगरा निघायचा. म्हणले काय हे तर बूथ किंवा आयर कसं करतात, हे मुस्लिम बूथ लागलेले. आणि नमाज त्यांनी आयुष्यात नमाज, कुलकर्णीचा नमाज म्हणत का, नमाज पडण्याचा काय हे 5 टाईम पडतात, 5 टाईम पडायचं. हां,
तर ते वडील सगळे बघायचं किंवा त्याच्यात ॲक्युरेसी होती, म्हणजे जसं मुस्लिम धर्मीय पडतात तसंच पडतात, त्यात चुकत नव्हता तो. हां, तर ज्याला म्हणजे ते चट पडल्यासारखं आज सगळी लोक बघायला काय झालं बा. मग त्यांनी सांगितले की हा विषय आता ह्याच्यात एक तंत्र तुम्हाला सांगतो, तंत्रमंत्र कसे असतात आणि हे तंत्रमंत्र ह्या सिद्धी खरोखर असतात, पण त्यात 1 किंवा 2% लोकांनाच माहीत असतात किंवा त्याची रिॲलिटी काय, आणि ते लोक काय त्याचा असा दुरुपयोग करत नाही. 98% ह्याच्या जीवावर मारणाचं लोकांना फसवलं, कुणी सपत्ते हाडापल्या, कुणी काय, ही सगळे बोंधून 99% तुम्हाला सांगतो. पण 1% लोकांना ते अवगत असते कला, ती काय असं अति करत नाहीत ज्याच्याकडे ती कला आहे ती. सुवासिनी बाई, आता हे बहुत आतलं बोलाय कसं लावायचं त्याची टेक्निक त्यांनी सांगितल्याप्रमाणे. सुवासिनीबाईचा अर्थ की जी कुमारिका मुलगी लग्न होऊन नवऱ्याकडे जाते आणि नवऱ्याच्या म्हणजे लग्न झाल्यानंतर सासरनादा आल्यानंतर तिला समजा मुलं बाळं प्रपंच तिचं सगळं, तिने कधीही आपला नवरा सोडून परपुरुषाची जी शरीर संबंध ठेवत नाही, त्याला आपण काय म्हणतो की बाबा सदाचारी, सुवासिनी, गृहलक्ष्मी अशी नावं आहेत त्या बायला. की तिचं शील ही तिच्या दृष्टीने एक ताकद, आणि शिलात फार पावर आहे तुम्हाला सांगतो. ही वेळोवेळी त्या गोष्टीचा आत्ताच्या जगात आपण स्टोऱ्या सांगतो, शिलाचं काय राहिलं आहे का. शील म्हणजे आजकाल तुम्हाला सांगतो ती आईस्क्रीमचं भांड्या त्याप्रमाणे झालं आहे. आलं गिरायकी दर तुला, आलं गिरायकी ते चमच्याने असं काढतो आईस्क्रीमसारखं खा, लय अवघड झाले आता. आता ही स्टोरी अशी आहे की जी शीलवान बाई आहे, गुणवान बाई आहे, सुवासिनी बाई आहे किंवा चांगली बाई आहे, ती बाई सकाळच्या पारी केस गुंताचे विचारते आपल्या ह्यानी, विचारते ना आपली कांगवेनी, आणि ती तिचा गुतोडा निघत, थोडीफार केस बिस निघत येतात अशी बारीक, त्याला आपण काय गुतोडा म्हणा किंवा काय, पण तुटलेली निर्जीव केस निघतात. त्या केसात किती पावर आहे बघा. पण कोणाच्या, मोटरसायकलवर पाठीमाग नवऱ्याच्या बसायचं, नजर दुसऱ्या गाडी कारवाल्याकडे द्यायची, त्या बाईचं काम नाही. नवऱ्याच्या परस्पर मोबाईलवर चॅटिंग करणाऱ्या वर्गमित्र त्या बाईचं काम नाही. ह्याला लागते प्युअर सुवासिनी. असंख्य स्त्री आहेत तशा, आणि जे आहेत ज्याच्या त्या आत्म्याला माहिती आहे कोण आहे आणि कोण नाही. त्या बाईचा जो गुंडा निघालेला आहे केसाचा, त्या केस मेणबत्तीने, त्या तेल आणि राख केलं तसं नाही चालत, मेणबत्ती मेणाच्या ह्याच्यात ते पेटवायचं, आणि त्याची जी काळपट करपट दूर निघतो, तो दूर जर ह्या बूथ लागलेल्या माणसाच्या नाकात शिरला तर तुम्ही प्रश्न विचारायचा आणि त्यांनी बोलायचं, तू गाडागाडाच बोलणार, ते थांबतं. हे काही सिद्धी आहेत. ते बोलायला त्याला प्रश्न विचारला होता. ही देवदत्त कुलकर्णीत अशी वाट लागली होती, नमाज पडीत होतं, मग ती केसाचा ते बुचका होता, ते बुचका त्यांनी पेटावला आणि ती लावलं, दोरी दिली. बोल कोण आहे तू. अमा इस्माईल मिया हूँ मैं. इस्माईल नावाचा तो माणूस होता, थडग्यात होता. कितने दिन से हो. 74 साल से, म्हणजे 74 वर्षापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. 74 वर्षापूर्वी ते फिरत होता. कादरलं याला काय काय म्हणजे ते एक झाड होतं थोडक्यात, की हा परकाया प्रवेश हा सुद्धा एक प्रकार असतो. त्याच्यात सुद्धा पुराणात भरपूर माहिती परकाया प्रवेशबद्दल. कादरलं याला तू. त्यांनी असं उत्तर दिलं इस्माईलने त्या, की 11 मुलं 3 बायका त्याला होत्या, आणि हे प्रपंच करण्याच्या नादात मानला मी नमाजही पडलो नाही, कुराण पण वाचलं नाही. जे माझ्या धर्माचं म्हणजे मेन जे करायला पाहिजे, किंवा मुस्लिम धर्माला फार पावरते, त्याच्यासाठी ते काही करायला तयार असते धर्मासाठी, असा विषय. तर ती मी माझ्याकडून ती सेवा घडलीच नाही परमेश्वरांची किंवा अल्लाची, घडलीच नाही माझ्याकडून, म्हणून याच्या रूपात शिरून, याच्या शरीरात शिरून मी ती सेवा करत आहे, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे ते इस्माईल जे भूत होतं ते पण चांगलं वाईट दोन प्रकारचे भूत असतात तुम्हाला सांगतो. आता काय काय आपण आपल्या स्टोऱ्यांत बघतो, किती नराधम लोक असतात, अगदी लहान मुलं सुद्धा त्यांना कळत नाहीत. असे नराधम जर मिळले तर त्यांचं भूत किती भयानक होईल, असा प्रकार, चांगले वाईट असतात. मग हे म्हणले तू सोडून द्यायला, तुला काय पाहिजे ते मी देतो, सोडून दे. नाही म्हणला, माझा कुराण वाचायचे, कुराणी शरीफ वाचायचे, कुराणी पाक काय म्हणतात ते कुराण वाचायचे, आणि मला नमाज पडायचे, मी काय याला सोडणार नाही. नाही म्हणले तू मुक्त हो, तुला मुक्तीचा काहीतरी मार्ग सांग, तू दुसरं काहीतरी कर. म्हणला माझ्या मुक्तीचा मार्ग आहे, ते स्वतः इस्माईलने सांगितला. आता तो मुक्तीचा मार्ग कोणता आहे बघा. गाणगापूरमध्ये
श्री दत्ताचं क्षेत्र आहे, श्री दत्त गुरूंचं. त्याच्या पुढे एक कुंड आहे, त्याच्यात पाणी आहे, पाणी कधी आटत नाही. आणि त्या कुंडाचं नाव आहे भगीरथी कुंड. हे कुठं? रायगड जिल्ह्यात. गाणगापूर कुठं? आपल्याला माहिती. इतकं लांबचं कनेक्शन. मला म्हणला त्या भगीरथी कुंडात माझं डोकं बुडवा. डोकं फक्त एक 15 मिनटं 5 सेकंद सेवा मारा नाही, फक्त आपण त्याला डुबकी म्हणतो, स्नान म्हणतो, ते घातलं की मग मला मुक्ती मिळेल. आता मला सांगा, शे हिंदूंचं क्षेत्र. आता ज्याला विषारी लोक आहे, धर्मांध, आम्ही हे आम्ही ते, त्यांना लय खालून आग लागली असेल. कारण तुम्हाला सांगतो, ही माणसाने जाती वेदन हे तयार केल्यात. वरच्या जिथं वर न्याय होतो ना, तुमचा श्रीशंकर असन, दत्तगुरू असत्यान, अल्ला असन, ख्रिश्चन असन, बौद्ध, कुणी असू द्या तुम्ही, पण देव हे इथून तिथून सारखाच. हे माणसाने जाती निर्माण केल्या आणि एकमेकाच्या डोक्यात दगडा घालायचं काम चालू केलं, असा विषय. मुस्लिम धर्म याचं भूत हिंदूच्या म्हणजे तिबी ब्राह्मणाच्या शहरात प्रवेश करून मुक्ती मागत आहे हिंदूंच्या देवतेकडं. अजून तुम्हाला सांगतो आज जाऊन की राजस्थानमध्ये तिथं विज्ञानी हात टाकल्यात की बाबा जे मृत्यूनंतर पुनर्जन्म आहे हे झाले, आणि पुनर्जन्म मुस्लिमांचा हिंदूच्या घरात आला, हिंदूचा मुस्लिमाच्या घरात आला, हे पण झाले. म्हणजे तिथं हिंदू मुस्लिम नाही. आणि इथं अशी सिस्टीम आहे. आता काय काय लोक तर मुस्लिम इतके नालायक आहे, इतके बेकार आहेत म्हणजे की त्याच्या नावावर सत्तासुद्धा आणू शकतात, असं बी. असं काय नाही. 4-5% सगळ्याच्या नालायक आहे तुम्हाला, मग त्यांना ठेवू बी नका, हिंदूच्यात बी ठेवू नका, कोणाच्यात ठेवू, मुस्लिमात बी ठेवू नका. पण सगळी ही वर्षाचीच लेकरं आहेत महाराज. असं साधं गणित आहे, पण ते आजच्या काळात 2024मध्ये लागू होण्यासारखं नाही. आता तुम्हाला सांगतो, त्याला तिथून नेला देवदत्त कुलकर्णीला घरच्यांनी, त्या कुंडामध्ये त्याचं मुंडकं बुडावलं. तो असं बोलायला लागला की ते कुराणाचं नाव पठाण आवाजच विचार पहिल्यासारखा झाला अगदी. म्हणजे ते जे इस्माईल होते, त्या इस्माईल नावाच्या आत्म्याला त्याच्यावेळी शांती मिळाली, त्यांना तेव्हा मुक्ती मिळाली, निघून गेला. त्याने काही इतर काही नुकसान केलं नाही. हिंदू धर्मामध्ये शरीर एखादा घरी आपण बघतो, एखादे वयोवृद्ध असो, कोणा असं ॲक्सिडेंट झालेला असो, प्रेत घरी आलं, ॲम्ब्युलन्समधून येऊन द्या, मेडिकलमधून येऊन द्या, तुमच्या हॉस्पिटलमधून येऊन द्या, किंवा घरातच मृत्यू होऊन द्या, फार घाई केलं. कुटुंबियांना काय चालत नाही, साईडचे लोक फार घाई करतात. आणि कधी पण तुम्हाला सांगतो, प्रेताचे अंगठे हे एकमेकाला बांधायचे, हे फार महत्त्वाचे. कुणी आजकाल बरेच लोक बांधत नाहीत. अंगठे जर बांधले तर त्याच्यात दुसरा एखादा वाईट आत्मा त्याच्यात शिरत नाही. आणि आपण लवकर जाळायची काय करतो ना, ती योग्य आहे. तुम्हाला सांगतो, योग्य आहे ते. आपल्याला अग्नी दिला पाहिजे, अग्नीत त्याचं भस्मच केलं पाहिजे. विषय नका त्याचं रूप म्हणजे त्याच्यात दुसरा आत्मा एखादा अतृप्त शिरू शकतो, हा प्रकार असतो. आता ह्या घटनेतून मला एवढं सांगायचं की ही जी तरुण पिढी आहे, नवीन पिढी आहे, ह्यांचं मानसिकता तुम्हाला सांगतो, आईबापाला तर ती केसात मोजीत नाहीत, तुम्हाला सांगतो, समाजाला मोजीत नाही. एकदा 14-15ची झाली, त्यांना कळलं ना की आपल्याला एक लिंग आहे, ती पोरगी असो नाही तर पोरगा असो, ती त्याची वासना बागावण्यासाठी त्या लिंगाची भरभर लाथाळी मारण्याची, ती कंडोमन काय, ती त्यांचं ती म्युझिक हे असतं, ते स्वैराचार भयंकर माजलेला आहे आता. आणि स्वैराचार इतका भयंकर माजल्यामुळं धडाधड खून पडतायत, मरतायत लोक. तुम्हाला सांगतो, प्रत्येक माणूस इतकी नालायक पोरं वागतात ना, किंवा इतक्या वाईट पोरी वागतात ना, की पार अगदी काही 69 मानणार, कोण कोणाचं काय चोखणार, काय करणार, लय लाखलाफडी, अजिबात नीतिमत्ता राहिली नाही. तुम्हाला सांगतो, असं वाढलंय सध्या समाजात. त्यांना माझं ह्याच्यातून हात जोडून फक्त एकच विनंती त्यांना सांगणं आहे की प्रत्येक माणसाच्या आत परमेश्वराचं असतो. मग चांगला माणूस, 50 खून करणारा माणूस जे तुरुंगात आहे किंवा फाशी जाणार आहे ना, त्याच्या आतमध्ये सुद्धा परमेश्वर असतो, तुम्हाला सांगतो. कारण वाईट कोणाला आवडतात, चांगुलपणा प्रत्येकात असतो, फक्त काहींचा थोडा कमी असतो, काहींचा जास्त, एवढाच फरक आहे. आपल्या जो जीव आहे त्याची प्रत्येकाने आपला जीव वाळका. आणि इंग्रजी लिहिलेले हाय फाय शिकलेली आहेत ना स्टँडर्ड, की मी नशिवर आहे, मी काय नास्तिक आहे दुनिया. जा तू एखादी सुट्टी इकडे तिकडं लॉजवर जाऊन 500-1000 रुपये घालण्यापेक्षा तू जा ना मग नास्तिकवाल्या त्या कुंडात जाऊन बघ.
फक्त बघच एकच दिवस बघ, थोडं विचार कर काय चाललंय काय नाही, आणि सायन्स बरोबर घेऊन जा. डोक्यात सायन्स असणं गरजेचं आहे, कारण तूच डोक्यात सायन्स घेऊन गेल्याशिवाय ते विषय क्रॅक होणार नाही. त्या नाट्य असा विषय, त्याच्या आदर त्याच्या भावनांचा विषय असतो. आपला जो जीव आहे त्या जीवाची ओळख ह्या तरुण पिढीने शिवाशी केली पाहिजे. हां, त्या कैलासपती त्या शंकराची केली पाहिजे, किंवा ज्याचा धर्म आहे ख्रिश्चन आहे त्या येशूची केली पाहिजे, किंवा अल्लाची केली पाहिजे. ज्याचा धर्म असेल त्याचं तसं, त्याचा देव असेल. हे म्हणजे अध्यात्मच फक्त वाचवू शकतं माणसाला एखाद्या वाईट घटनेतून, ह्या बुथाटकीतून. आणि बुथाटकीच्याबद्दल तर आपल्याला इतकं नॉलेज आहे खतरनाक, की मी तुम्हाला एक सिरीज ऑन द स्पॉट शूट करू शकतो, ज्याच्या ठिकाणी आतृत आत्मे आहेत ना. फक्त ते कसं आहे फार धोकादायक आणि जीवाला सुद्धा धोका असतो त्याचा, म्हणजे इतकं खतरनाक कार्यक्रम. तुम्ही अपेक्षा असेल तर मी थोड्या दिवसात तो विषय चालू करेन, नाही असं नाही. पण हा विषय असतो, आतुरत्व आत्मे असतात, याच्यावर माझा वैयक्तिक विश्वास आहे. माझं मी वैयक्तिक मत सांगितलं. आणि एखाद्याला लई शंका आहे होतं, त्यांनी 100% ते जाऊन बघायला आपल्या गाणगापूरला, काहीच हरकत नाही. आता बरा वाटला असेल तर लाईक करा, हरकत नाही. नाही केलं तरी मला काय फरक पडत नाही, असा विषय आहे. आता काय करता, कारण प्रत्येक वेळेस सांगणं बरोबर नाही. रामकृष्ण हरी, जय दत्तगुरू.